व्हीएसआर कंपनीची विमानं अत्यंत भंगार आणि धोकादायक। व्हीएसआर कंपनीचे दिल्लीवरून दुबईत जाणारं विमान टेक ऑफ घेऊ शकलं नाही। टेक ऑफ पूर्वीच पंखांच्या फ्लॅपमध्ये बिघाड झाला। व्हीएसआर कंपनीबाबत आमदार रोहित पवारांचा आरोप। पंतप्रधान मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याप्रकरणी मल्लिकार्जुन खरगेंचं निवडणूक आयोगाला उत्तर। विधानामध्ये आचारसंहितेचं आणि कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नाही, खरगेंचं स्पष्टीकरण। तर निवडणूक आयोगानं चौकशीशिवाय नोटीस जारी केल्याचा खरगेंचा आरोप। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला। आरोपी अखिलेंद्र सुरेश सिंग याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला। अखिलेंद्रवर मुख्य आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप। अत्याचारी भोंदू अशोक खरातच्या विरोधात नाशिकमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल। आईवडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 उकळले। खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात त्याची तक्रार। भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड। कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या। आर्थिक फसवणुकीचा आरोप आज कोर्टामध्ये हजर करणार। 2021 मध्ये भोंदू भोसलेवर आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। नवी मुंबईमध्ये भोंदू बाबाचा हाय प्रोफाईल दरबार उघडकीस। भोंदू बाबा मनोहर मामा भोसलेचा पंचतारांकित हॉटेलमध्ये दरबार। व्हीआयपी लोकांकडून 51,000 फी। भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखोंची उकळपट्टी। काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीचा आरोप। दररोज एक अत्याचारी भोंदू बाबा उघडे पडत आहेत। असे अनेक भोंदू प्रत्येक तालुक्यात शहरामध्ये आहेत। भोंदू विरोधात भाजपा, आरएसएस आणि त्यांचे आवडते नेते कधी बोलणार? पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंचा सवाल। अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप। 16 वर्षीय मुलीचं टक्कल करून घरामध्ये बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आईवडिलांवर गुन्हा दाखल। पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगी। अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त चौंडीमध्ये गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ। 30 नद्यांच्या कलशातून जलसंवर्धनाचा जागर घुमणार। अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम।